नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हलवा मच्छीचं कालवण. अशी ताजी-ताजी मच्छी आणली गोडा पाण्याची. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. छोटे असे स्लाइस करून आणलेत आणि आता स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपण त्यावरती लिंबाचा रस घालणार आहोत. आपण कालवण बनवणार आहोत त्याचा. आता याच्यासाठी लागणारं साहित्य, कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक टोमॅटो चिरून घेतलाय, 7-8 लसणाच्या पाकळ्या, सफेद तीळ, सुकं खोबरं असे जे छोटे छोटे स्लाइस करून घेतलेत, कोथिंबीर, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, अद्रक घेतलाय. आता आपण हे सर्व मिश्रण असं कच्चच मिक्सर जारला बारीक करून घेणार आहोत. भाजणार नाही ती किंवा हाफ शालो फ्राय पण नाही करणार आहोत. आता आपण हे असं सर्व मिश्रण मिक्सरला कच्चच बारीक करून घेणार आहोत. ते खोबरा बारीक करून घेऊया. ते आपण खोबरा बारीक करून घेतलाय. आता आपण कांदा, टोमॅटो सर्व असं मिक्सर जारला बारीक करून घेणार आहोत. आपला मसाला इथे असा बारीक करून झालाय. थोडंसं पाणी टाकून वाटलं तरी चालेल. कढई पण इथे छान गरम झाली. आता आपण त्यामध्ये टाकूया तेल. तेल असं छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता असा छान तडतडीत द्यायचा. कढीपत्ता असा छान तडतडला की त्यामध्ये टाकले आपण बारीक केलेला मसाला. मसाला एकदम असा सुका होईपर्यंत आपण परतत राहायचं. तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित परतून घ्यायचं. स्लो गॅसवरच परतायचा. इथे मसाला आपला असा सुका होईपर्यंत फ्राय करून घेतलाय. आता आपण त्यामध्ये गरम मसाला ऍड करूया. मी इथे आगरी कोळी मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलाय, लाल एव्हरेस्ट, धना पावडर, हळद आणि थोडासा चवीपुरतं थोडासा हिंग घेतलाय. आता आपण गरम मसाले तेलामध्ये असे परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. इथे मसाले असा सुका पण झालाय आणि बघा तेल सुटेपर्यंत फ्राय पण झालाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात आता हे तुकडे असे आपण कट केलेले पीस यामध्ये स्लाइस टाकून घेऊयात आणि असं सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. एकदम असे हलक्या हाताने मिक्स करायचे. सर्व मसाला लागेपर्यंत मिक्स करत राहायचं. आता यामध्ये पाणी टाकूयात. मी इथे 1 ग्लास पाणी गरम करून घेतले, ते टाकणार आहोत. आता हे 1 ग्लास पाणी टाकून आपण त्याच्यावर आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मी इथे पाणी गरम करून घेतले. आपल्याला पाहिजे तेवढा रशासाठी पाणी गरम करून घ्यायचं. त्याने कालवणाला टेस्ट पण एकदम छान येते आणि मच्छीचं कालवण शिजतं पण लवकर. आपल्याला पाहिजे आपल्या क्वांटिटीवर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि 5 ते 6 मिनिटांसाठी असं छान शिजून घ्यायचं. मच्छी शिजायला जास्त वेळ नाही लागत. गरम पाणी टाकलं का मच्छी एकदम अशी झटपट शिजते. इथे आपलं कालवण असं एकदम छान असं शिजलंय, बघू शकता. हे बघा एकदम मस्त असं शिजलंय. आता आपण त्यामध्ये टाकूया बारीक केलेली कोथिंबीर. कोथिंबीरीना एकदम छान एकदम अशी टेस्ट येते. आता आपण गॅस बंद करूया. इथे आपला गोडा पाण्याचा हलवा माशाचं कालवण बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.